नमस्कार मंडळी, आज आपण परफेक्ट अनारसे रेसिपी बघूया। अजिबात तेलात न विरघळणारे, न तेल पिणारे, एकदम परफेक्ट अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आणि रेशनच्या तांदळाचे हे अनारसे आहेत, कोणीही अगदी सहज बनवू शकेल। जे पहिल्यांदा बनवत आहे त्यांनासुद्धा जमतील असे अनारसे रेसिपी मी शेअर करणार आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी घेतलेला आहे एका बाउलमध्ये रेशनचे तांदूळ, 2 ग्लास मोजून घेतलेले आहे। तुम्ही कशाने मोजून घेऊ शकता, पण परफेक्ट माप प्रमाण घ्या। पाहू शकता तुम्ही स्वच्छ निवडलेले आहेत आणि 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घेऊया। हाताने चोळायचे आहे, म्हणजे यावरती जी पावडर वगैरे असेल सर्व पांढरं पाणी निघून जाईल। अशा पद्धतीने आणि शक्यतो रेशनच्या तांदळाचेच मी अनारसे बनवते। आणि हे धुवून झालेले आहेत। आता यामध्ये आपण पाणी टाकूया। तांदूळ बुडेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 2 दिवस आपल्याला हे झाकण ठेवायचे आहेत। 2 दिवस आपण असे झाकून ठेवूया आणि रोज आपल्याला यावरचं पाणी बदलायचं। स्वच्छ पाणी दुसरं आपल्याला टाकायचं आहे, ते पाणी काढून। आणि 2 दिवसानंतर आपण झाकण उघडून बघूया। छान असे आपले तांदूळ भिजले गेलेले असतील। तुम्ही 3 दिवससुद्धा भिजत टाकू शकता, पण 2 दिवसातसुद्धा छान आपले अनारसे परफेक्ट तयार होतात। तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले तांदूळ भिजले गेलेले आहेत, मऊ झालेले आहेत। आता यावरचं पाणी आपण बाहेर काढूया आणि चाळणीवरती निथरण्यासाठी आपल्याला हे ठेवायचे आहेत। 1 तासभर असेच आपण चाळणीवरती ठेवूया, म्हणजे पूर्ण पाणी निथळलं जाईल। आणि नंतर आपण कॉटनच्या कपड्यावरती सुकू द्यायचे आहे तांदूळ। पूर्ण तांदूळ यावरती मी काढून घेत आहे आणि 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी निथरलं गेलेलं आहे। आता एक कॉटनचा कापड घेते आहे स्वच्छ धुतलेला आणि त्यावरती तांदूळ पसरून देऊया। आपल्याला खूप असे कोरडे करायचे नाही आहेत, थोडेसे उलसरच मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। फक्त अर्धा तास आपण हे वाळायला ठेवूया फॅनखालीच, उन्हात नाही वाळवायचे आपल्याला, फॅनखालीच वाळवायचे आहे। अशा पद्धतीने पसरून दिलेले आहे तुम्ही पाहू शकता। आणि अर्ध्या तासानंतर लगेच आपण बारीक करूया मिक्सरला। आता अर्धा तास झालेला आहे, तुम्ही पाहू शकता तांदूळ कोरडे झालेले आहेत। पूर्णपणे मी कोरडे केलेले नाही, थोडे ओलसरच आहेत, म्हणजे छान असे मिक्सरला बारीक होतात। भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घेऊन आपण ही बारीक करूया आणि चाळणीने चाळून घ्यायचे आहे आपल्याला। बारीक झालेले आहेत अशा पद्धतीने आणि चाळणी घ्यायची आहे, म्हणजे जे जाड राहिलं असेल ते पुन्हा आपण मिक्सरला बारीक करू। अशी आपण जी पीठ चाळतो ती चाळणी घ्यायची आहे, किंवा सुजीची सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जी असेल ती, काही प्रॉब्लेम नाही। मस्त आपलं ही पीठ तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने मी सर्व तांदूळ काढून घेणार आहे मिक्सरला। तुम्ही पाहू शकता थोडं ओलसरच पीठ आहे आपलं। आणि आपण जेवढे तांदूळ घेतले आहे त्याच्या अर्धापट आपल्याला साखर घ्यायची आहे। आता 2 ग्लास आपण तांदूळ घेतले तर 1 ग्लास आपल्याला साखर घ्यायची आहे। सारख्याच मापाने आपल्याला घ्यायचं आहे। तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू शकता। आता 1 ग्लास साखर आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। मस्त बारीक झालेली आहे। आता या पिठामध्ये आपल्याला ही मिक्स करायची आहे। खूप छान अनारसे तयार होतात आणि चाळूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर जाड वाटली असेल तर। आणि राहिलेली साखरसुद्धा मी अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे। आणि चाळल्यामुळे काय होतं, व्यवस्थित मिक्स होतं यामध्ये, हाताने जास्त मिक्स करायची गरज पडत नाही आपल्याला। आणि आपली दोन्ही मस्त आता हे चाळून झालेले आहे। आता हाताने आपण हे मिक्स करून घेऊया छान प्रकारे। अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता पांढरे शुभ्र असं आपलं हे पीठ दिसत आहे मंडळी। पिठी साखर तुम्हाला बाजारातसुद्धा मिळते रेडीमेड, पण त्या पिठापेक्षा, पिठी साखरेपेक्षा ही साखर एकदम छान लागते या अनारशामध्ये। आणि घरचा पदार्थ आपण हाताने बनवतो तो खूप छान लागतो आणि चवदारसुद्धा होतो। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही अनारसे करून बघा, तुमचे अजिबात अनारसे बिघडणार नाही मंडळी। आता हे छान असं आपलं मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता ओलसर झालेलं आहे। आपण काहीच टाकलं नाही यामध्ये, कारण तांदूळ आपण ओलसर काढलेले आहे थोडेसे। आता असंच पीठ आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे, किंवा तुम्ही याचे लाडू बांधूनसुद्धा डब्यामध्ये ठेवू शकता भिजण्यासाठी। हे छान आपल्याला 2 दिवस भिजण्यासाठी ठेवायचं आहे। हे अनारशाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता डब्बा घेतलेला आहे एक, त्यामध्ये मी टाकून देते आहे। तुम्ही केव्हाही 2 दिवसानंतर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हे अनारसे याचे तयार करू शकता मंडळी, फ्रीजमध्ये ठेवून। पण आधी आपल्याला फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे 2 दिवस, आणि नंतर बनवायचे आहेत। अशा पद्धतीने खूप छान अनारसे तयार होतात मंडळी। आणि यावरती आपण झाकण लावून ठेवूया आणि फक्त 2च दिवस ठेवायचं आहे, आपल्याला जास्त दिवस ठेवायची सुद्धा गरज नाही। आणि 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ भिजलं गेलेलं आहे। तुम्हाला झाकून उघडून दाखवते मी। खूप छान आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया। तुम्हाला केवढे अनारसे बनवायचे आहे ते तुम्ही पाहू शकता, मस्त असं मऊ झालेलं आहे। एका ताटामध्ये काढून घेऊया आणि जेवढे अनारसे बनवायचे आहे तेवढंच आपल्याला पीठ वरती काढायचं आहे आणि त्याचे बनवायचे आहे। आणि हे अनारसे अजिबात तेलामध्ये फुटत नाही,
खूप छान तयार होतात. थोडंसं पीठ घेतलेलं आहे मी आणि आता हे मळून घेऊया आपण पीठ. आणि दूध लागणार आहे आपल्याला साईडला. दूधसुद्धा ठेवायचं आहे आपल्याला भिजवण्यासाठी आणि खूप कमी प्रमाण लागतं आपल्याला दुधाचं. तुम्ही पाहू शकता अगदी छोटी वाटी घेतलेली आहे मी आणि 2च चम्मच दूध यामध्ये वापरलेलं आहे. आपला पोहे खाण्याचा चम्मच आणि त्यानेच हे भिजून घेत आहे. जास्त झालं तर लगेच आपलं हे पीठ पातळ होतं आणि अनारसे आपले छान येत नाहीत. पातळ झाल्यामुळे ते तुटतात, पण तेलामध्ये विरघळत नाही एवढं लक्षात ठेवा. छान होतात, पण पातळ होऊ देऊ नका. अशा प्रकारे आपल्याला हे घट्ट भिजवायचं आहे आणि थोडंच भिजवायचं आहे, नाहीतर त्याला पाणी सुटतं. साखरेमुळे आपण साखर वापरलेली आहे यामध्ये. आता हे थोडं गोळा घेऊन आपण हातावर बनवून घेऊया किंवा तुम्ही बटर पेपरसुद्धा घेऊ शकता, त्यावरसुद्धा बनवू शकता. तुम्हाला केवढा बनवायचा आहे त्याप्रमाणे. आता बटर पेपर घेतलेला आहे आणि हाताला तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं आणि एक छोटा गोळा बनवून आपण त्यावर असं थापून घेऊया. तुम्ही यावरती खसखससुद्धा वापरू शकता. मला खसखस नाही आवडत त्यामुळे मी नाही घेतलेली. अशा पद्धतीने 2 बोटांना आपल्याला सारखं थापून घ्यायचं आहे. अजिबात तुटत नाही मंडळी, तुम्ही करून तर बघा. आता हे तयार झालेला आहे आपला अनारसा. इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं. तेलसुद्धा गरम झालेलं आहे छान. खूप गरम नको आहे आपल्याला तेल किंवा थंडही नको आहे, मिडियम लागणार आहे आपल्याला. आता तयार झालेला आहे आपला अनारसा हा आणि तेलामध्ये आपण टाकून देऊया. लो फ्लेमवर तळायचा आहे म्हणजे आतपर्यंत तळला जातो आणि तेलामध्ये असं सोडायचं आहे आपल्याला आणि झाऱ्याने वरतून असं तेल टाकायचं आहे आपल्याला. खूप छान अनारसा तयार होतो मंडळी, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने टाकायचं आहे तेल वरतून आणि थोडंसं वरती आल्यानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे. तुम्हाला जर जाळीदार अनारसा हवा असेल तर तुम्ही थोडंसं लाटूनसुद्धा तयार करू शकता. तुम्ही पाहू शकता मस्त असा फुललेला आहे, अजिबात तुटलेला नाही तेलामध्ये. आता पलटीसुद्धा तुम्ही करू शकता, अजिबात तेलात फुटत नाही तो. तुमच्या समोर आहे मंडळी. खूप छान अनारसा आपला तयार झाला आहे हो. तुम्हाला जर लाल आवडत असेल तर तुम्ही लालसरसुद्धा थोडासा काढू शकता. तुम्ही हातावरसुद्धा बनवू शकता. तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते मी. अशा पद्धतीने हातावर, म्हणजे जे वयस्कर व्यक्ती आहे आपल्या ते घरामध्ये ते सुद्धा खाऊ शकतील. असा जाड जर बनवला आपण तर. आणि तुम्हाला जाळीदार बनवायचा असेल तर तुम्ही लाटू शकता थोडंसं पोलपाटावर बटर पेपर घेऊन आणि त्याची जाळीसुद्धा उमटते आणि कडकसुद्धा होतो. पण मला असे नरम आवडतात त्यामुळे मी असे बनवलेले आहेत. हा सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे. वरतून आपल्याला तेल टाकायचं आहे यावरती. अशा पद्धतीने आपोआप तो फुलून वरती येतो. मंडळी हा अनारसा आपला तयार होईपर्यंत तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते शेजारी जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलवर माझ्या व्हिडिओची रेसिपीचे अपडेट येईल. हा सुद्धा अनारसा छान असा फुललेला आहे. आता पलटी करूया. पाहू शकता तुम्ही अजिबात फुटलेला नाही. अशाच पद्धतीने मी सर्व अनारसे तयार करून घेणार आहे आणि खाण्यासाठी आपले हे अनारसे तयार झालेले आहे. एकदम परफेक्ट असे, अजिबात तेलात न विरघळणारे, अगदी नवशिकेसुद्धा बनवतील. ज्यांना अजिबात बनवता येत नाही ते सुद्धा बनवतील मंडळी. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अनारसे करून बघा. तुम्ही पाहू शकता या खाली वाटी ठेवली होती. अजिबात तेल नाही, फक्त थोडंसं तेल यामध्ये पाझरलेलं आहे. कधीही अनारसे बनवल्यानंतर तुम्ही असे चाळणीवरती ठेवा. जे एक्स्ट्राचं तेल असेल ते खाली गळतं. मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी. भेटूया अशाच मस्त छान स्वीट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.